जे काही आपण करतो किंवा जे काही टेक्निक्स पर्सनलाइज टेक्निक्स दिली जातात ती त्याची जर व्हॅल्यू कळली सर्वांना ती कळतेच असं नाही, काही जणांना ती नंतर कळते. पण हे असं आहे पा की समजा तुला एखाद्या तुझ्या ओळखीच्या माणसाने एक हिरा आणून दिला आणि सांगितलं की हिरा आहे बरं का, हा हिरा खरा. तर तो हिरा तू कुठे ठेवशील? तिजोरीमध्ये. मग तू असं इकडे तिथं बाहेर सोफ्यावरती, बेडवरती, साईड टेबलवरती, डायनिंग टेबलवरती, हॉलमधल्या टिपायावरती ठेवणार नाहीस. मग तू कसा ठेवशील की तू सेफ ठेवशील की नाही, तो जपून ठेवशील. बरोबर, जपून ठेवशील. ते जे जपून ठेवणं आहे ना, हे जपून ठेवणं कधी होतं आपलं? जेव्हा आपली त्याची परख कळते. जेव्हा आपण त्या परख येते आपल्याला पहिली, म्हणून परख येणं फार आवश्यक आहे. इथे काय आहे? काहीतरी खजिना आहे. हे ज्याला कळतं ते, माझा अनुभव इथे 24 तास सोडत नाहीत मला. रत्नपारख्याचं काम आहे. रत्नपारख्याचं 24 तास सोडत नाहीत. पण असंही होतं की ज्यांना परख नसते ते दिवसातनं 1-2 तास 1-2 सेशन झाले करून जातात. गरज नाही आणि परख पण नाही. सो ज्याला परख आहे तो मला पूर्ण पिळून घेऊन जाणार. आणि तुम्ही ते उपलब्ध आहात म्हणजे ते. हां, उपलब्ध आहे ना. म्हणजे कारण परत अगेन आय कम बॅक टू द पॉईंट की रिसेप्टिव्हिटीचा जो काही कोशंट आहे मनुष्याचा, इथे येणाऱ्या माणसाचा, हा इतका इम्पॉर्टंट आहे की एखाद्याची 20% रिसेप्टिव्हिटीचा दरवाजा ओपन झाला आहे, शटर 20%, तो 20च घेणार. मी जरी 100 कोंबायला म्हटलं तरी तो नाही कोंबू शकत. हे मला अर्ध्या तासात कळतं कोणाची कितपत शटर उघडं झालेलं आहे. आणि त्यामुळे जेवढं उघडं आहे तेवढा त्याला घास भरवू शकतो. हा पर्सनलाइज याचा मला असं वाटतं फायदा. सो टेकअवे जेव्हा म्हणतो आपण, त्या टेकअवेमध्ये जे काही देतो ते जर परख असेल त्याची, तर तो माणूस सोडणारच नाही. म्हणजे अशी पण लोकं आहेत तिथे की त्यांना जर मी टेक्निक दिलेलं आहे, मेथड दिलेली आहे की सांगायचं की 4 वेळा हे मेडिटेशन करायचं आहे दिवसातनं, तर वेळ ठरवून घेतात लोक. आणि ट्रॅव्हलमध्ये जरी असतील कुठं, त्या वेळेला अलार्म लावलेला असतो, रस्त्यामध्ये थांबणार आणि त्यावेळेला ते तिथे हे करणार. म्हणजे जसं मुसलमान लोक नमाज करतात ना, मी तेच म्हणतो की नमाजच आहे समजा. हा तुम्हाला ज्या मेथड ज्या देतो त्याचं एक कारण आहे, त्याच्या मागं देतो त्याचं कारण आहे. ही मेथड्स अशा नाही आहेत की ज्या आपण 10 मिनटं सकाळी पूजा केली आहे आणि पटापटा मोबाईल बघत पूजा केली आहे, व्हॉट्सअप चालू आहे, सगळं चालू आहे, पूजा केली आहे. ही ती पूजा नाही आहे. माझी इच्छा अशी आहे की मी जे काही ध्यान शिकवतो, हे ध्यान मी म्हणतो की हे ध्यासापर्यंत नेण्याचं ध्यान आहे. म्हणजे माझी इच्छा अशी आहे की जे काही मी शिकवतो आहे, जे काही मी शेअर करतो आहे, ते त्याचा परिणाम, त्याचा इफेक्ट तुमच्या 16 तासाच्या आयुष्यावर झाला पाहिजे, स्प्रेड झाला पाहिजे. इट इज नॉट ओनली की तू एक कॅडबरी खाल्लीस आणि संपलं, 10 मिनटामध्ये मज्जा संपली. एक आईस्क्रीम कोण खाल्ला, 10 मिनटात मज्जा संपली. मी जी काही मजा द्यायचा प्रयत्न करतो आहे ती ओव्हर 16 आवर्समध्ये पसरलं गेलं पाहिजे. मग ध्यान, ते ध्यास आणि मग बोध होतो आहे. तिथे लाईफ चेंज आहे. मग सहजता आहे त्याच्यामध्ये. सो जो जसं घेईल त्याच्यातनं जेवढी फरक असेल तेवढं ते त्याचा ते लोक यूज करतात आणि देन दे गेट. पण माझ्याकडून मी एवढंच देतो की जेवढं मला शक्य आहे तेवढं मी देणार, पण बाकी करणं त्याच्या हातात आहे. जो व्यक्ती आहे त्याच्या हातामध्ये असतं. म्हणजे पाण्यापर्यंत तुम्ही आणणार, पण पाणी एक्झॅक्टली. हां, मी पाणी जेवढं नाही, मी काही करू शकत नाही ना त्याला. पण निदान एवढं तरी होतं की इथे जर एखादा माणूस, असं समज की एक माणूस आला एखादा आणि तो 20 डिग्रीवरती आत्ता पाणी उकळतं आहे, तो त्याला इथून 40 डिग्री तरी करून पाठवणार. 40चा आला तर 60-70 जाईल. तो जो 90ला येईल तो वाफ होऊनच जाणार. इट्स मॅटर ऑफ ट्रान्सेंडन्स. म्हणलंय अनुदिन अनुतापे तापलो रामराया. तर जी लोक रिट्रीटसाठी म्हणून येतात ते ऑलरेडी तापूनच आलेली असतात. असं वाटतं की असतात ते तापूनच आलेलं आहे. म्हणजे तो तापलेला आहे म्हणून तर तो कुठेतरी काहीतरी शोधायला आलाय ना.
करेक्ट इन अ वे व्हॉट यू आर सेइंग इज राईट की कुठल्या ना कुठल्या तरी डिग्रीला तो तापलेला असतो. म्हणजे तो 20ला जरी असला तरी तापलेलाच आहे, 10ला असला तरी तापलेलाच आहे. म्हणजे सुखासुखी माणूस काही शिकायला येतो आहे हे फार रिअरली मलाही बघायला मिळालेलं आहे. कारण हे जे आहे ना, इथे जे काम होतं आहे ना, हे ॲक्च्युली वॅक्सिनेशन होतं इथे. आणि ते लाईफ टाईम आहे बरं का, त्याला एक्सपायरी नाही आहे. लाईफ चेंजिंग वॅक्सिनेशन आहे. 4 दिवसामध्ये जो 4 दिवसाचा इफेक्ट आहे ना, आय चॅलेंज एनीबडी त्याच्यावरचा इफेक्ट गेला तर. हे वॅक्सिनेशन आहे, हे प्रिव्हेन्शनचं काम आहे. माणसं आपण जर आपल्याला म्हणजे जो सांगण्यात आलेलं आहे की दात दुखायला लागलं की डेंटिस्टकडे जातो आहे आपण, पोटात दुखायला लागलं की आपण डॉक्टरकडे जातो आहे. म्हणजे आपली जी काही ट्रीटमेंट होते, आपण फिजिकली बॉडीली ट्रीटमेंट असते, ही आपल्याला काही झालं की आपण जातो आहे. ते प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला कधी आपण त्या गोष्टीकडे बघत नाही, स्वास्थ्याकडे देखील बघत नाही आपण. पण हे जे स्वास्थ्य ज्याचा मी उल्लेख करतो आहे, हे स्वास्थ्य फक्त शारीरिक नाही आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे आणि आत्मिक आहे. म्हणून ही होलनेस आहे, हा जो आहे ना, ही होलिस्टिक वेलनेस आहे एका अर्थाने. हा की तिन्हीनी शांत आहे. तुझी बॉडी स्वस्थ आहे, मन स्वस्थ आहे. बॉडी मन स्वस्थ झालं की तुझी जी आतली जी चेतना आहे, या चेतनेपर्यंत पोचायला मदत होते. जोपर्यंत बॉडी ग्रसित आहे, वेदना आहेत तुला, तर तू येऊ शकतो का नाही येऊ शकत, तुला इच्छा होते का नाही इच्छा होऊ शकत. पण यातला पॅराडॉक्स पण असा एक आहे की जोपर्यंत आपल्याला बॉडी चांगली असते तोपर्यंत आपण शारीरिक उपभोगांमध्ये इंडल्ज करून वेळ घालवतो. आणि बॉडी जेव्हा काहीतरी असं काहीतरी झालं की परत देन यू आर अगेन गेटिंग स्केअर्ड फॉर अगेन. आता मग बॉडी माझी कशी ठीक राहणार, संपला विषय. मग अख्खं आयुष्य 100 वर्ष 50-100 असंच निघून जातं. सो इथे जे काम होतं हे प्रिव्हेन्शनमध्ये काम होतं की काय केल्याने जग आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला जातो, जो माझा एक्सपिरियन्शियल आहे. आणि तो दृष्टिकोन जर एखाद्याने घेतला तर त्याचाही दृष्टिकोन तर होऊ शकतो. त्याला जर ते रेझोनेट झालं, कनेक्ट झालं, तसे आयुष्य बदलू शकतं. असं आहे ते. नाही, असं होतं पण की जे मी म्हणलं ना, रिसेप्टिव्ह क्वेस्टचा क्वोशंट आणि रिसेप्टिव्हिटीचा क्वोशंट, या दोनच गोष्टी मला कळतात. जेव्हा माणूस इथे येतो ना, तेव्हा विविध प्रकारची माणसं येतात. आता काही वर्षांपूर्वी एक यंग मुलगा आला होता US वरनं. हा US वरनं दर 6 महिन्यांनी पुण्यामध्ये येतो कंपनीच्या कामासाठी. असाच एकदा तो आला असताना 15 दिवसांचा 2 महिने 3 महिन्याच्या स्पॅनमध्ये येतो. आणि त्याच्याकडे काहीतरी 5-7 दिवसांचा ओपन स्लॉट होता, फ्री स्लॉट होता. म्हणून त्याने गुगल केलं की इथे स्पिरिच्युअल रिट्रीट नियर बाय पुणे म्हणून. तर त्याला 2 हे आले, सर्च आले, गुगलचे सर्च आले. आणि त्याने कॉन्टॅक्ट केला आणि अनहदचं त्याला त्याच्यात आलं. आणि त्याने कॉन्टॅक्ट केला आणि विदिन 1 आवर त्याने रजिस्टर केलं. विदिन 1 आवर. जेव्हा तो आला इथे तेव्हा मी त्याला विचारलं की तू कसा काय आला म्हणजे इथे. तर म्हणलं सर मी असं हे केलं. पण तुला काय यावं असं वाटलं म्हणलं. म्हणला नाही, मला एक कोट वाचला म्हणे मी तुमच्या वेबसाईटवरती आणि मी आलो. एक कोट फक्त. ते एक कोटमध्ये त्याला काहीतरी पोचलं तिथपर्यंत, शब्दाच्या मधलं जे काय आहे ते पोचलं आणि तो इथे आला. 37-38 वर्षाचा मुलगा होता तो. आणि त्याने हे पाहिल्यावरच मला त्याचा लेवल ऑफ कॉम्प्रेन्शन, लेवल ऑफ क्वेस्ट, लेवल ऑफ रिसेप्टिव्हिटी लक्षातच आली. म्हणजे काही कळायला नको ना. म्हणजे ज्याला एवढी फरक आहे की जो 4 शब्द वाचून इथे येतोय तो किती घेऊन जाणार. तो मुलगानी जे रिसीव्ह केलं, इतक्या जबरदस्त त्याने रिसीव्ह केलं की आय वॉज सो हॅपी. इज वन ऑफ माय क्लोज टू हार्ट पर्सन. 37 वर्षांचा होता. जेव्हा मी त्याला म्हटलं की म्हटलं तुम्ही काय बिझनेस करायचा, म्हटलं मी 50 इयर्सपर्यंत मी बिझनेसमध्ये होतो. मग नंतर मी शटर्स डाऊन केली कारण मला लक्षात आलं की आता बास म्हणून. आता नाव आय डोंट वॉन्ट टू डू बिझनेस. आता नाव आय वॉन्ट टू डू व्हॉट आय फील लाईक डुईंग. ओके, इन्कमसाठी नाही, पण जी माझं प्लेजर आहे, जे माझ्याकडे अधिक आहे ते मी देतो आहे. जे वाहत चाललं आहे ते कोणीतरी घ्यावं म्हणून देतो आहे.
बसवत नाही म्हणून ते देतो की जो आला कोणी समजा मी रिव्हर ऑलवेज वेट्स फॉर एन एम्प्टी वेसल. रिव्हर इज डिलायटेड विथ अ साईट ऑफ एन एम्प्टी वेसल. तर तो म्हटला की माझा विचार होता की 45ला रिटायरमेंट घ्यायची, तर आता मला असं वाटतं की मी 40लाच रिटायरमेंट घेऊन टाकावी म्हटलं. म्हणजे ॲक्टिव्ह या लाईफमधनं ही हॅज इनफ फंड्स, इनफ थिंग्स. मग आता तो त्याच्यावरती तो त्याला जे काय पाहिजे तो करू शकतोय, तो शांत बसू शकतोय, फिरू शकतोय कुठेही, मग स्ट्रेस कुठं आहे काही. सो असेही लोक येतात की ज्यांना इतकी तयारी तापलेले जे म्हणलास ना तू की असे 90 डिग्रीला तापलेले पण लोक येतात. मला त्यांचीच वाट पाहत असतो मी की निदान 50च्या वर जरी कोणी जरी समजा आलं तापलेला तर त्याच्यासाठी दुसरी संधी नाही, म्हणजे अजून कुठं जाण्याची गरज नाही, ॲब्सोल्युटली कुठं जायची गरज नाही आहे असं मला वाटतं. सिकिंग एंड्स हिअर. सिकिंग एंड्स हिअर. येस, सिकिंग एंड्स हिअर, डेफिनेटली सिकिंग एंड्स हिअर. कारण मुख्य मुद्दाच हा आहे की बिईंग इज बिकमिंग अ डिसीज. इथं तेच शिकवलं जातं. बिईंग म्हणजे काय, स्वतःमध्ये राहायचं म्हणजे काय. बिकमिंग तर आपण संसारात जाऊन धंद्यामध्ये आणि याच्यामध्ये राहतो, तेही आवश्यक आहे. बिकमिंगही आवश्यक आहे. आपल्याला बिझनेसही करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, पैसे मिळवायला पाहिजे, फॅमिलीसाठी हे करायला पाहिजे, सगळं करणं आवश्यक आहे. पण ते करताना त्याच्यासोबत आपल्याला आपली मुळं वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण सगळी जर धावपळ एनर्जी एकच आहे, एनर्जी एकच आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी सपोज 100 काहीतरी त्या एनर्जीचं काहीतरी तू हे समज युनिट्स आहेत, 100 युनिट्स. ती तू कुठं टाकतोय 100 एनर्जी. तू जर ती जर फक्त तू झाड वर जायलाच जर त्याने टाकली आणि म्हटलं नाही नाही ते नंतर बघू म्हातारपणी मग मी मुळं बिळं खाली टाकतो, म्हातारपणी मी मुळं वगैरे खाली जाईन, मी कशाला आत्ता आतबीत जायचं, कशाला स्वतःचा शोध घ्यायचा किंवा लाईफबद्दल विचार काय करायचा, आत्ता सगळं बरं चाललं आहे ना, मग मी आत्ता वर जातो की आकाशामध्ये. कारण माझ्या बाजूचे सगळेजण ते सगळे पळत आहेत, मी जर नाही पळलो तर मी मागं राहीन. म्हणून मग तो ग्रोथ असं झालं की म्हणून मग तो खाली विचार करायला माणूस तयार होतो. आणि माझं म्हणणं आहे की तो एकदा विचार थोडा तरी करायला पाहिजे. कारण तो आत्ताच जी एनर्जी आहे ती ज्या वयामध्ये जी एनर्जी आपण करू शकतो ती वय गेल्यानंतर ती एनर्जी आपण ते काम करू शकत नाही. म्हणून माझं कंटिन्युअसली एक म्हणणं की जे लोक 30-35ला हा विचार करायला लागतात की ओके ग्रोथ जी आहे ही सायमल्टेनियस ग्रोथ आहे, दोन्ही, एक बाहेरची ग्रोथ आहे आणि एक आतली ग्रोथ आहे. हा बॅलन्स जेव्हा होतो, याचं ट्युनिंग जेव्हा होतं त्यावेळेला माणूस आत पण जातो स्वतःच्या खोल, जसं झाड मुळं आत घालतं आणि झाड वर पण वाढतं, तसं माणूस बाहेर पण ग्रो होतो. पण मला कधी कधी गंमत अशी वाटते की आत गेल्याने असं माणसाला का वाटतं की आपण स्वतः आत गेल्याने आपले जे काही बाहेरचे जे काही सुखसाधन आणि ही जी आहे ती सगळी बुडून जातील आणि हे सगळं माझं निघून जाईल, असं का वाटतं. हे मला एक कोड आहे. किंवा तिकडं दुर्लक्ष होईल की काय, हा तिकडं दुर्लक्ष होईल का काय, आणि माझं तिकडं मग मी सफर होईन आणि इकडं समजा तुझा अनेक वर्ष हा प्रश्न होता की मग मी तिकडं लक्ष नाही देणार. असं नाही आहे. हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, असं म्हणणं आहे की झाडाची मुळं जर खोलवर गेली तर झाडाला फळं येणं बंद होईल. असं पाहिलं का कुठं की जेवढी मुळं खाली जातील तेवढं झाडाला फळं येणं बंद, त्यावर पक्षी येणं बंद. पाहिलंय कधी आपण? हा निसर्ग नियम जर आहे तो माणूस त्याला अपवाद कसा असू शकतो. कारण जेवढी आपली आत ग्रोथ होईल, अंडरस्टँडिंग आयुष्याचं डीपन होईल, तेवढी स्वस्थता आहे ना, शांतता आहे ना, आणि ते रूट आहे. रूटवर फ्रूट अवलंबून आहे ना. सो असं म्हणशील तर तो अध्यात्म हे रूट आहे, संसार हे फ्रूट आहे. तर रूट डेव्हलप झाल्याने फ्रूट बंद होतं असं जर कोणाला वाटत असेल तर मग मी काही म्हणू शकत नाही. म्हणून ती सायमल्टेनियस, दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस. झाड वाढते म्हणजे आपल्याला दिसत नाही आहे, ते आपल्याला दिसत नाही आहे, हा आपला दोष आहे, आपली इनॅबिलिटी आहे. म्हणून मी मगाशी जे सकाळी उदाहरण दिलं की इथे जे रिट्रीटमध्ये आम्ही जो एक्सपिरियन्स घेतला की 4 इंच वर दिसणारं जे झाड होतं ते जेव्हा खोदून काढलं तेव्हा त्याची मुळं 16 इंच होती. 16 इंच म्हणजे 4 इंच वर राहायला त्याने 16 इंच फिल्डिंग लावली आतमध्ये.
मग हा जर हे निसर्ग जर तसा वाढतोय तर मनुष्य निसर्गाचा भाग नव्हे का? उलट इंटेलिजंट भाग आहे. मग त्याने इंटेलिजंटली ॲक्च्युली निसर्गाकडून आपण शिकू शकतो की तोच प्रतिस्पर्धा करतो का नाही आणि तो वाढतोय का नाही, फळं फुलं चाललंय ना व्यवस्थित, मला किती किती प्रमाणात मी प्रतिस्पर्धा करायची आणि व्हॉट विल आय गेन फ्रॉम दॅट, किती प्रमाणामध्ये, माझा उद्देश काय आहे बेसिकली लाईफचा, मला पाहिजे काय. काही वर्षांपूर्वी एक मी प्रश्न टाकला होता की व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ रिचनेस. बेसिक प्रश्न, व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ रिचनेस. अनेक लोकांनी काय 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 त्यांची त्यांना काय वाटतं हे शेअर केलं होतं. माझ्या एका मित्राने त्याला जे उत्तर दिलं होतं ते उत्तर असं होतं की अ लिटल लेस दॅन युअर नेबर. Little less than your. A little more than, I'm sorry, little more than your neighbor. आता हे बघितल्यावरती इवन मुलगा शांतनू, तो छोटा होता त्यावेळेस, तो पण हसला की कॅन दॅट बी अ डेफिनेशन ऑफ रिचनेस. मी तुझं स्वतःचं काहीही तुझं त्याच्यामध्ये हे नाही आहे की तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे हे कॉम्पिटिटिव्ह लिव्हिंग झालं का नाही. म्हणजे एका रेग्यासाठी शेजारी मोठी एक रेग काढली म्हणजे ही रेग छोटी झाली, तसं झालं ते. मला काय वाटतं की त्यांनी ओनिडाचा ॲडव्हर्टाईज खूप बघितलं. हा, एनव्ही काहीतरी नेबर असं होतं, नेबर्स एनव्ही, ओनर्स प्राईड. नाही, गंमत म्हणून ठीक आहे ते, पण आय वॉज शॉक्ड. म्हणजे आपली काय डेफिनेशन आहे ह्या थोड्याशा मूलभूत प्रश्नांकडे मला असं वाटतं की बघायला सुरुवात जर 30-35 एक वर्षाला झाली आणि तोपर्यंत माणूस आपण आयुष्य पण एक्सपिरियन्स आलेला असतो, तापलेला असतो. सो 40 एक वर्षापर्यंत आपल्या आयुष्याने बऱ्यापैकी प्रत्येकाला तापवलेलं असतं. कुठून तरी लायटर लागलेला असतो, काहीतरी गॅस लागला असतो, बर्नर लागलेला असतो, विस्तव लागलेला असतो. मग ते जे काम चाललं आहे, हे जे नैसर्गिक काम चाललं आहे, हे कशासाठी आहे? इव्होल्युशनसाठीच आहे ना. तो त्रास नाही आहे, तो त्रासातनं बाहेर येण्याचं प्रिपरेशन आहे. पण हे अंडरस्टँडिंग कसं येणार, हे कुठली शाळा शिकवते आपल्याला, कुठली शाळा शिकवते ही? अनफॉर्च्युनेटली नाही शिकवत. शाळेतलं शिक्षण आपलं जे आहे अनफॉर्च्युनेटली कुठेही जगभराचं हे सगळं बाहेरचंच शिक्षण आहे ना, की तू बाहेरचा अभ्यास आहे हा सगळा, सगळ्या बाहेरच्या विषयांचा अभ्यास आहे हा सगळा. पण हा जो मूळ विषय आहे की माझी मुळं, मी कोण आहे, हा विषय जेव्हा आपण त्याला सुरुवात करतो तेव्हा तशी तशी आपली मुळं खोलवर रुजायला लागतात आणि तेव्हा ते स्वास्थ्य आपण रिस्टोअर करतो. स्वास्थ्य येत नाही, रिस्टोअर करतो. इज रिस्टोर्ड, ते आहेच आपल्या आतमध्ये. डिस इज मधला डिस गेला ही इजच आहे ना, तो डिसीजमध्ये पण इज आहे. तो डिस घालवण्याचं काम आहे सगळं. ते डिस 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 ते काम इथे आपण होतं हळूहळू वेगवेगळ्या माध्यमातून. अंडरस्टँडिंगच डीपन होतं ना ते. आणि जसं जे अंडरस्टँडिंग डीपन होतं, हे मी म्हणतो की जे माझा अनुभव मी जे शेअर करतो, हे नो वन हॅज टू बिलीव्ह एनिथिंग. बी क्रिटिकल थिंकर, प्रश्न विचारा, चॅलेंज करा, वॉट एव्हर यू फील लाईक. हे जे काही घुसळून निघेल ना, ते घुसळून येते, मंथन येते. त्या मंथनामध्ये देव आणि असुरांचं मंथन येते. कोण जिंकलं होतं माहिती आहे आपल्याला. त्यातून निघालं पण अमृतच होतं हेही माहिती आहे. मंथनातनं काय निघतं ते मंथन करण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे इथे. मंथन, अदरवाईज आपण स्वतःहून बसून कधी मंथन करतोय, आपल्याला वेळ कुठे आहे. आपण म्हणतो अरे मला वेळच पुरत नाही. कसं नाही पुरत? कमवणार 5, 10, 15, 20, 2 लाख आणि त्यासाठी 16 तास कशाला लागतात? 8 तास पुरे की. उरलेले 8 तास काय करतो? उरलेले 8 तास काय करतो? यू हॅव, एव्हरीबडी हॅज गॉट 8 hours स्वतःसाठी, स्वतःबद्दल विचार करण्यासाठी. हे इथं मी शेअर करतो की वेळ आहे, वेळ नाही असं नाहीच आहे. प्रत्येकाकडे वेळ आहे, फक्त तो कसा मॅनेज आपण वेळ करायचा सो दॅट. आणि हे सगळं कशासाठी? अध्यात्मासाठी म्हणून नाही. विसर अध्यात्म वगैरे काही नाही आहे.
इट इज फॉर द फुलफिल्ड लाईफ. त्या फुलफिलमेंटसाठी सगळा प्रयत्न आहे प्रत्येक माणसाचा. मग जर फुलफिलमेंट हवी असेल आयुष्यात तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याकडे बघायला पाहिजे, कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. नदी बघतोय तू, कृष्णा नदी आहे, जात आंध्र प्रदेशमध्ये 1200 किलोमीटर जाऊन तिथं ती समुद्रात मिळते आहे. तिथेही ती कृष्णाच आहे, पण सोर्सवर इथं समोर जर बघितलंस तर ते जे काय तिथलं ते स्वरूप आहे, निर्मळ, अव्यहत, न थांबणारं, छोटीशीच धार आहे पण प्युअर अँड प्रिस्टीन आहे, गोडवा आहे. गोडवा आहे त्याचा. म्हणून हे सगळं जे काय आहे ना, हे ते आपल्या त्या मुळापर्यंत जायचं. अशीच एक कृष्णा, अशीच एक गंगा आपल्या आतमध्ये पण आहे, जी कंटिन्युअस वाहती आहे. त्यावर माती पडली आहे, ते काढायचं काम इथं होतं. आणून माती, आणून गंगावर टाकत नाही, आणून काही देत नाही आहे. जे आहे त्याच्यावरचं अनावश्यक जो काय आहे, जे आपल्या कंडिशनिंगनी, आपल्या अनुभवांनी, मनातल्या विचारांनी आपण त्याच्यावरती कचरा गोळा केलेला, ते फक्त असं हलवणं येते. पण ते हलवल्यावरती जो लख्ख प्रकाश पडतोय, तो जो प्रकाश पडतोय तो तुझा प्रकाश येतो, तो माझा प्रकाश नाही आहे. मी फक्त माध्यम आहे. तुला लक्षात येतो, तो तुझा अनुभव आहे की अरे हो की, तो जो शांतीचा अनुभव आहे, तो जो आनंदाचा अनुभव आहे, अकारण आनंदाचा अनुभव आहे, हा तुला येतोय. जो समोर असेल त्याला येईल अनुभव. म्हणून ते लाईफ ट्रान्सफॉर्मिंग होऊ शकतं. म्हणून ते पर्सनलाइज्ड आहे. म्हणून ते पर्सनलाइज आहे, म्हणून ते लाईफ ट्रान्सफॉर्मिंग होऊ शकतं. आणि मला जे 2 मुद्दे होते ना बेसिकली, की ज्याची जेवढी हे आहे तेवढी त्याला मिळेल. म्हणजे ज्याला, म्हणून माझी प्रार्थनाच आहे ना ती, की ज्याला जे हवे ते सर्व मिळावे, पण त्याला नक्की काय हवे हे लवकरात लवकर कळावे. आणि सगळा मुद्दा तोच आहे. पुढं तिथं येऊन थांबतं की मला काय हवं आहे, इथपर्यंत आणण्यासाठी मी मदत मिळू शकते. मी सांगत नाही की तुला काय पाहिजे म्हणून, मी माध्यम आहे हे कळण्यासाठी की तुला नक्की काय हवं आहे. तुला शोधायचं आहे, पण शोधायचं आहे. आरसा कधी सांगत नाही ना, आरसा मेकअप करत नाही आपल्याला, जे आहे ते दाखवतो. आरशाच्या हातात ब्रश नसतो, त्याला गरजच नाही आहे, त्याचा उद्देशच नाही की तुला पेंट करावं. तो जसं आहे तसं दाखवतो. जसं आहे तसं दिसल्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते की अच्छा, ह्या गोष्टी माझ्यामध्ये, मला याच्यावर काम करायचं आहे, आणि ह्या काम केल्यानंतर मी त्या ठिकाणी जाऊ शकतो आहे. हे ते आरसा म्हणून तिथे फक्त थांबलो आहे, बाकी काही नाही. म्हणून तुला जर तू कसा दिसतो हे जर बघायचं असेल तर आपल्याला काय पर्याय आहे? आरसा बघायला पाहिजे. मी कसा आहे हे ओळखायचं असेल तर तर मग हा एका जिवंत आरशासमोर येऊन बसायचं, कळतं ना आपसूक. आपसूक कळतं. आतमध्ये हां, म्हणजे माझी काय खोली आहे, मी कुठं आहे, माझी डेप्थ काय, माझी मुळं कुठं आहेत. ती मुळं माझी, बाहेर मी आहे 10 फूट, पण मुळं माझी 1 इंच आहेत का 2 आहेत का 4 इंच आहेत का 8 इंच आहेत. आणि मग ते कळल्यानंतर मग ती कशी स्ट्रेंथन करायची हे शेअरिंगमधून म्हणजे त्या शेअरिंगमध्ये ते लक्षात होऊन जातं, म्हणजे कळून जातं ॲब्सोल्युटली. ओके, कन्फ्युजन्स क्लिअर होणं हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे. कन्फ्युजन क्लिअर होणं. आणि अनेक गोष्टी आपण आता हे इंटरनेट आणि मॉडर्न टेक्नॉलॉजीमुळे असं झालं की आपल्याला खूप गोष्टी, खूप ज्ञान जे आहे इंटू कोट, ज्ञान इंटू क्वेश्चन मार्क, हे प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे जमा झालेलं आहे. आणि त्याने होतं आहे असं मला वाटतं कधी कधी की जो पाईप असतो लोखंडाचा ना, तो जर पाण्यात राहिला तर काय होतो? गंज चढतो. तसं ते ज्ञान आहे ना, त्याचा मनावर गंज चढलेला आहे, मनावर गंज चढलेला आहे. आणि त्याने जे काही करायला पाहिजे, ॲक्च्युली पॉलिश करायला पाहिजे किंवा आपल्याला निखारायला पाहिजे, जे सोनं आगीत टाकल्यानंतर काय करतो, ते त्यातल्या इम्प्युरिटीज निघून जातात आणि ते अजून निखरतं. हे जे काही IQ आणि हे जे ज्ञान आहे, ह्याने बऱ्याच प्रमाणात मी असं ऑब्झर्व केलं आहे की तो गंज चढत जातो आहे. आणि मग तो गंज चढला की असंही होतं आहे. आणि मग असं वाटतं की अरे बापरे, आता काय करायचं. म्हणून जे शिकलेलं आहे ते अनलर्न करणंही आवश्यक आहे.
सो काही लोक अशी येतात की ज्यांनी बरंच काही शिकलेलं असतं. म्हणजे एक जसं मगाशी मी एक उदाहरण सांगितलं तसं अजून एक मुलगा आला होता. अगेन सेम 37-38 यंग स्मार्ट मस्त मुलगा होता. पण त्याने जगामधली सगळी शास्त्र वाचली होती ऑलमोस्ट. मी तर काहीच वाचलेलं नाही. मी त्याला म्हटलं तूच मला काहीतरी ज्ञान दे बाबा. मी तू का आलास इथं, म्हणजे तू एवढं सगळं वाचलं आहेस तर तू का आलास इथं, म्हणजे मी काय करू तुझ्यासाठी. मी तर काहीच वाचलेलं नाही. मी तर फक्त गुरुकृपेने बसलो इथे. पण मी वाचलो आहे. वाचलोय. वाचलो नाही आहे पण वाचलो आहे. कुठलीही गोष्ट मी बोलायला गेलो तर त्याच्या मागं ती कुकी हे व्हायची, कुकी ओपन व्हायची. अच्छा, रामदास स्वामींच्यानी असं बोललेत. कुठलाही कॉन्सेप्ट मांडायला गेलो की शंकराचार्यांनी असं असं म्हणलं आहे. मी तो तसं दाखले देत होता त्याच्याकडं. मी त्याच्याकडे इन्फॉर्मेशन खूप होती पण गंजलेला पाईप म्हणतात ना तसा. का गंजलेला पाईप म्हणतो मी की 1.5 वर्ष का 2 वर्ष तो झोपलेलाच नाही आहे. वाईट वाटलं, प्रयत्न केला गंज काढायचा, पण त्याला परत अगेन रिसेप्टिव्हिटी, तयारी, आणि विश्वास ऑफकोर्स हे महत्वाचं आहे. हां. पहिलं तर परख, तयारी आणि विश्वास असतो. जेवढा तो विश्वास येत जाईल की मला काही गरज नाही आहे का जाऊन करायची काही, पण मला असं वाटतं की बरं अरे जी स्थिती माझी आहे ती स्थिती प्रत्येकाची व्हावी. पण इट इज अ म्युच्युअल वर्क. सोनार दागिना हातात घेतो ते दागिन्याला विचारत नाही, कारण एक इनसेंटियंट आहे आणि एक सेंटियंट बिईंग आहे. इथे 2 सेंटियंट बिईंग जेव्हा काम करतात, काम होतं म्युच्युअल जेव्हा काम होतं तेव्हा त्याचा कन्सेंट लागतो. साधं तुला फालतू ऑपरेशन अपेंडिक्स जरी करायला लागलं तरी देखील तुझं कन्सेंट लिहून देतो डॉक्टर. विदाऊट कन्सेंट तुझं ऑपरेशन होणार नाही. कन्सेंट तू म्हणला नाही मला मी कन्सेंट नाही देत म्हणून घरी जा म्हणेल कशी घाल तुझी. मग कन्सेंट लिहून देतोस का नाही तू. तसंच ह्या इनर वर्कमध्ये देखील असतं की तो एक कन्सेंट आहे आणि तो कन्सेंट हळूहळू राहून बरोबर डेव्हलप होतो. बेसिकली ती जी काही एक श्रद्धा आहे, एक ट्रस्ट कोशंट आहे, हा हळूहळू राहून ओपन. पण त्यासाठी आपण बरोबर राहणं आवश्यक आणि त्यासाठी 4 दिवस इथे ठेवलेत. आता माझा विचार आहे 7 दिवसांचा पण इथं चालू करायचं, पुढे पुढे 10 दिवसांचा करायचा. काही सायलेंट त्याच्यामध्ये आपण राहू शकतो असं. म्हणजे जे काही आपण शेअरिंग होतं, जे काही होतं ते कंटेम्प्लेशनला आपल्याला वेळ पाहिजे. आपल्या आतमध्ये ते मुरायला पाहिजे, जिरायला पाहिजे, आत्मसात व्हायला पाहिजे. DNA त्याचा. हां, त्या DNA तो जायला पाहिजे. बेसिकली ते जे आहे DNA. आणि खरंच सांगतो की जे काही होतं इथं ना हे वॅक्सिनेशनच आहे. हे जे आहे लाईफटाईम वॅक्सिनेशन आहे. कारण हे सर्वांगीण विकास आहे. हा सर्वांगीण विकास आहे. कारण हे फिअरलेस लिव्हिंग आहे. फिअरलेस लिव्हिंग आहे.